नमस्कार. उपस्थित सर्व स्वामी भक्तांचं, साधकांचं आणि सिद्धांचं मनपूर्वक स्वागत करतो. मागच्या बऱ्याच वर्षापासून मी फेसबुकवर लाईव्ह नव्हतो, ॲक्टिव्ह नव्हतो. आणि माझं अकाउंट डिलीट करणार होतो. पण त्रिभुवनच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा फेसबुकवर लाईव्ह अकाउंट ॲक्टिव्ह केले आणि आज प्रथमच लाईव्ह व्हिडिओद्वारा मी तुमच्याशी संपर्क साधतोय. आज स्वामी समर्थांचं एक गूढ वचनावर चर्चा करण्यासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत. स्वामी समर्थांना कोणी विचारलं कधी की तुम्ही कोण आहात, कुठून आलात, तुमचं नाव काय, त्यावेळेला त्यांच्या मुखातून सहज हे वचन बाहेर पडायचं. मूळ पुरुष, दत्तनगर, वडाचे झाड, मूळ. या चर्चेला प्रारंभ करण्यापूर्वी मी हे स्पष्ट करू इच्छितो की या वचनाचे एकूण 3 भाग आहेत आणि आज आपण या वचनाचा जो पहिला भाग आहे तो समजून घेऊया. पुढच्या आठवड्यात वचनाचा दुसरा भाग आणि तिसऱ्या आठवड्यात वचनाचा तिसरा भाग. आज मूळ पुरुष, दत्तनगर या शब्दांच्या मागील गर्भितार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यानंतर पुढील चर्चेमध्ये आपण वडाचे झाड ह्याचं गूढ काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि सर्वात शेवटी मूळ या शब्दाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया. पण या वचनाचा अर्थ समजून घेण्यापूर्वी अजून एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. ती म्हणजे स्वामींचे समकालीन जो भक्त परिवार होता, ज्या भक्तांना स्वामींचा सहवास लाभला, जे स्वामींच्या सोबत राहिले, त्यांच्यासोबत फिरले, त्यांच्यासोबत उठले बसले, असे अनेक भक्तांना जे भाग्यशाली होते, त्यांचा सहवास ज्यांना मिळाला, त्यांनी सुद्धा स्वामी समर्थांचं मूळ स्वरूप जाणून घेतलं नाही. ते अपरिचितच राहिले, अनोळखीच राहिले. तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती तयार केलीत, त्या मूर्तीला तुम्ही स्पर्श करता आणि स्वामी समर्थांना स्पर्श केल्याचा आनंद घेता. पण स्वामी समर्थांचं जे मूळ स्वरूप आहे ते अस्पर्शितच राहतं. तुम्ही स्वामी समर्थाला आपल्या रंगात रंगवून घेतलं. अनेक भक्तांनी आपापल्या पद्धतीने त्यांना रंग चढवलेत. पण स्वामी समर्थांचं जे मूळ रंग आहे ते आजही अज्ञात आहे. तुम्ही स्वामी समर्थांचं नामकरण केलं, ते गरजेचं होतं, आवश्यक होतं. कारण त्यांना साथ कशी घालणार, त्यांचं स्मरण कसं करणार, ते तुमच्यासाठी सोयीचं होतं. त्यांचं स्मरण करण्यासाठी. पण ते आजही अनाम आहेत. स्वामी समर्थांच्या व्यक्तित्वावर इतकी पडदे वेगवेगळे टाकण्यात आलेले आहेत की त्या पडद्याच्या आड स्वामी समर्थ कुठेतरी
हरवले गेलेत, लपून बसलेले आहेत. आणि जर आज तुम्हाला स्वामी समर्थांचं मूळ स्वरूप जाणायचं असेल, त्यांच्या व्यक्तित्वाला, त्यांच्या खऱ्या व्यक्तित्वाला जाणून घ्यायचं असेल, तर हे सगळे पडदे बाजूला सारावे लागतील. तेव्हा कुठे स्वामी समर्थांचं खरं व्यक्तित्व तुमच्यासमोर प्रकट होईल. व्यक्तित्वाचे 3 प्रमुख पडदे आहेत. तसे हजार असतील, पण 3 प्रमुख आहेत. एक ते म्हणजे व्यक्तीचं शरीर, शारीरिक पातळीवर. दुसरं मानसिक पातळीवरचं व्यक्तित्व आणि तिसरं आत्मिक पातळीवरचं. शारीरिक पातळीवरचं व्यक्तित्व म्हणजे काय, की स्वामी कुठे जन्मले, कुठे प्रकटले, त्यांचे आई कोण असतील, त्यांचे वडील कोण असतील, त्यांची जात काय, त्यांचा धर्म काय, त्यांचं कुळ काय, त्यांचं गोत्र काय, त्यांनी कोणते कर्म केले, कसे वागले, त्यांनी काय परिधान केले वस्त्र, त्यांनी कोणते आभूषण परिधान केले. पण या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्याने स्वामींचं मूळ स्वरूप जाणून घेता येणार नाही. काही लोक हाच प्रयत्न करत राहतात. स्वामींचा शारीरिक व्यक्तित्वाचा अभ्यास करून स्वामींच्या खऱ्या स्वरूपाला आपण कधीच जाणू शकणार नाही. काही जण त्याच्या थोडं पुढे जातात. मानसिक पातळीवर म्हणजे स्वामी काय बोलले, कोणाशी काय बोलले, त्या शब्दांचा अर्थ काय होता. आजही आपण या वचनाचा गूढार्थ जाणून घेण्यासाठी इथं आलेलो आहोत. पण स्वामी समर्थांच्या सगळ्या शब्दांचा आपण गोळा केले आणि ते जाणून घेतले तरी स्वामी समर्थांना जाणून घेतलं असं होत नाहीये. कारण स्वामी समर्थ एक आकाशासारखे असीम आहेत. त्या शब्दाच्या छोट्या छोट्या साच्यामध्ये सीमित होऊ शकत नाहीत. स्वामी समर्थ महासागराच्या विस्तीर्ण महासागराप्रमाणे आहेत. आणि आपण एक ईदभर आपल्या हाताच्या बोटाने त्या अख्ख्या महासागराला मोजायला निघालोय. हे कसं शक्य आहे? तर स्वामी समर्थांसारखे जे सिद्ध पुरुष आहेत त्यांच्या बाबतीत नेहमीच ही गोष्ट घडत राहिली की लोक नीट समजू शकले नाहीत, त्यांचं व्यक्तित्व जाणून घेऊ शकले नाहीत, ना त्यांना त्यांचं मूळ स्वरूप जाणू शकलेत. दुसरी गोष्ट की हे जे स्वामी समर्थांच्या आजूबाजूला वेगवेगळे व्यक्तित्वाचे पदर निर्मित झाले, हे अधिकतर भक्तांनीच निर्मित केलेले आहेत. परंतु हे जे वेगवेगळे पदर निर्मित झालेले आहेत, ज्याच्या आत स्वामींनी स्वतःला दडवून घेतलेलं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामींची इच्छा असल्याशिवाय ना कोणी स्वामींच्यावर एखादं पदर चढवू शकतं, ना ते पदर बाजूला सारू शकतं. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की हे जे व्यक्तित्वाचे पदर चढवले गेले असंख्य, हे स्वामींच्या इच्छेनेच झालेले आहेत. मग असं काय कारण असेल बरं की स्वामी अशा पडद्याच्या आड स्वामींनी स्वतःला लपवून घेतलेत, ते दडलेत त्या पडद्याच्या आड? याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे स्वामी समर्थ तुम्हाला जागवण्यासाठी आले होते. पण ज्या वेळेला त्यांच्या आजूबाजूला भक्त समूह एक एक गोळा होत गेला, त्यातला अधिकतर भक्त समूह हा केवळ भयापोटी तिथं आलेला होता. स्वामी समर्थांचं एक वचन आहे,
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काही महिन्यापूर्वीच आपण त्याच्यावर चर्चा केली होती आणि ती चर्चा आता पुस्तक रूपात तुमच्यासमोर येण्यासाठी त्या प्रक्रियेमध्ये आहे. आज ना उद्या ते येईलच पुस्तक रूपात. पण त्या एक वचनाचा, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, याचा काही भक्तांनी एक आधार म्हणून उपयोग करून घेतला आणि त्या वचनाचंच पांघरूण बनवून ते गाढ झोपी गेले. स्वामी समर्थ जागवण्यासाठी आले होते, तुम्हाला जाग करायला आले होते आणि तुम्ही त्यांच्याच वचनाचा आधार घेऊन जर पांघरून घेऊन त्या वचनाचं तुम्ही गाढ निद्रिस्त झाला, तर मग त्याला काय म्हणावं आपण. मग स्वामींनीच हा निर्णय घेतला की या पडद्याच्या आड ते दडले, कारण त्यांचं जे मूळ कार्य होतं, त्यांचा जो मूळ भाव होता, त्यांचा जो मूळ प्रयास होता तुम्हाला जाग करण्याचा, तुम्हाला सत्याचा मार्ग दाखवण्याचा, सत्याच्या अनुभूतीपर्यंत पोहोचवण्याचा, त्या मार्गात तुम्ही स्वामींच्या शब्दांचा चुकीचा अर्थ घेऊन तुमचा प्रवास खंडित झाला, तुम्ही स्वतःला थांबवलं त्या प्रवासात. मग आता जर हे सगळ्या व्यक्तित्वाचे पडदे बाजूला सारायचे असतील तर एक तर ती स्वामींची इच्छा असेल तरच होईल, त्याशिवाय तर शक्य नाहीये. मग स्वामींची इच्छा व्हावी किंवा ते पदर बाजूला सरकवण्याची क्षमता आपल्यात विकसित व्हावी, त्यासाठी काय करावं लागेल, कोणती विधी, कोणता मार्ग, कोणतं दिशा, कोणत्या पद्धतीने आपण स्वामींची भेट घेऊ शकू किंवा त्यांच्या मूळ स्वरूपाला जाणून आपल्याला घेता येईल, त्यासाठी ना एकच मार्ग आहे की तुमचं स्वामींच्या प्रती असलेलं प्रेम ते महत्वाचं आहे. तुम्ही केवळ जर भयापोटी, तुमच्या भयाच्या निर्मूलनासाठी स्वामींच्या चरणापाशी आलेला असाल तर तुम्ही स्वामीला ओळखलेलंच नाही आहे. स्वामीला जर जाणायचं असेल तर त्यांच्या प्रती असलेली उत्कट भक्ती ती महत्वाची आहे. आणि ती भक्ती कशी असावी, प्रामाणिक, शुद्ध आणि त्यांच्या भेटीसाठी आसुरलेली अभिप्सा तुमच्या तन्मनात प्रज्वलित झाली पाहिजे आणि दगदगत राहिली पाहिजे. इलाही जमादारांची एक गझल आहे छोटीशी मराठीतली. नसेल जर का तुला भरोसा, श्वासांची तू झडती गे. नसेल जर का तुला भरोसा, श्वासांची तू झडती गे. रूप तुझे हे भरून उरले, डोळ्यांची तू झडती गे. दुसरा तिसरा विचार नाही, अविरत चिंतन तुझेच गे. दुसरा तिसरा विचार नाही, अविरत चिंतन तुझेच गे. कधी अचानक धाड टाकुनी, स्वप्नांची तू झडती गे. तेल वात अन ज्योत दिव्याची, तेल वात अन ज्योत दिव्याची, तुझी आठवण आणि मी. कसे तुला समजावू वेडे, प्राणांची तू झडती घे. क्षणाक्षणावर तुझाच ताबा, क्षणाक्षणावर तुझाच ताबा, तुझीच सत्ता सभोवती. वाटल्यास मम रोजनिशीच्या, पानांची तू झडती घे. कळेल तुझला कळेल मजला,
भाकित आपुल्या प्रीतीचे, कळेल तुझला भाकित आपुल्या प्रीतीचे, तुझ्यानी माझ्या तळहातांच्या रेषांची तू झडती घे. या हृदयाचा अथांग सागर, नभी चंद्रमा रूप तुझे. या हृदयाचा अथांग सागर, नभी चंद्रमा रूप तुझे. लाटांची तू झडती घे, काठांची तू झडती घे. अजून कोणता हवा पुरावा, सांग इलाही सांग तुला. तुझ्याच रंगामध्ये रंगलो, गजलांची तू झडती घे. नसेल जर का तुला भरोसा, श्वासांची तू झडती घे. स्वामींना असं कोण सांगू शकेल? जो सच्चा भक्त आहे तोच सांगू शकतो. कारण त्याच्यासाठी त्याचा श्वास हा श्वास नसतोच, त्याचा श्वास म्हणजे स्वामी नाम असतं. त्याच्या प्रत्येक श्वासागणिक स्वामींचं स्मरण असतं, कारण स्वामीच हे त्यांचं जीवन असतं. नसेल जर का तुला भरोसा, श्वासांची तू झडती घे. रूप तुझे हे भरून उरले, डोळ्यांची तू झडती घे. आणि स्वामींचं रूप इतकं भरून उरलेलं आहे. दिवसा तर आहेच, पण रात्री झोपेत निद्रेत सुद्धा स्वामी, स्वप्नात सुद्धा स्वामी, जागेपणी तर स्वामी आहेच, पण निद्रेत देखील स्वामी. निद्रेत एखादी गोष्ट कधी प्रवेश करते, ज्यावेळेला ती अंतरात झिरपते, आत जाते, ज्यावेळेला ते अविरत चिंतन आपलं सुरू असतं दिन रात, त्यावेळेला कुठे जाऊन त्या अंतरात, त्या निद्रेत ते प्रवेश करतं. कधी अचानक धाड टाकून स्वप्नांची तू झडती घे. निद्रेमध्ये स्वप्नात सुद्धा स्वामी, तुम्ही कधीही धाड टाकून बघू शकता. तिथं स्वामीशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. तेल वात अन ज्योत दिव्याची, तुझी आठवण आणि मी. स्वामीचं आणि भक्ताचं नातं असं असतं, तेल आणि वातीसारखं. आणि त्या तेल वातीच्या मिलफानी जी ज्योत निर्मित होती, त्या स्वामींच्या आठवणींचा, त्यांच्या स्मरणाचा जो प्रकाश आहे, तो तुमचं जीवन अलौकिक करून जातो. तेल वात अन ज्योत दिव्याची, तुझी आठवण आणि मी. कसे तुला समजावू वेडे, प्राणांची तू झडती घे. म्हणजे स्वामींचं स्मरण इतकं अंतरात खोलवर रुजतं की ते पार प्राणाला स्पर्श करतं. शरीर, मन, बुद्धी सगळे परत बाजूला सारून ते प्राणापर्यंत थेट पोहोचतं. आणि जोपर्यंत त्या प्राणातून तुम्ही स्वामींची भक्ती करत नाही, तोपर्यंत हे व्यक्तित्वाचे पडद बाजूला सारता येणारच नाही. कसे तुला समजावू वेडे, प्राणांची तू झडती घे. क्षणाक्षणावर तुझाच ताबा, क्षणाक्षणावर तुझाच ताबा, तुझीच सत्ता सभोवती. स्वामींचा क्षणाक्षणावर ताबा आहे. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक क्षणाक्षणावर स्वामींचा ताबा आहे आणि स्वामींची सत्ता सभोवती आहे. क्षणाक्षणावर तुझाच ताबा, तुझीच सत्ता सभोवती. वाटल्यास मम रोजनिशीच्या, पानांची तू झडती घे. ही रोजनिशी ती नाही आहे जी तुम्ही लिहिता. तुम्ही लिहिता जी रोजनिशी, सकाळी उठलो, आज हे काम केलं, आज ह्याला भेटलो, आज त्याला भेटलो, हे चांगलं काम केलं, हे वाईट काम केलं, हे सगळे कर्म तुम्ही तुमचे नोंदतात त्या रोजनिशीमध्ये. आणि नंतर मी झोपी गेलो. तुमच्या आत्मपरीक्षणासाठी ही रोजनिशी ठीक आहे, पण भक्ताची जी रोजनिशी आहे ती बिलकुल वेगळी आहे. ती रोजनिशी आहे जी अस्तित्व
तुमच्या आतमध्ये लिहित असतो. तुमच्या मनाच्या एक अति खोल तळाच्या आतमध्ये एक सूक्ष्म यंत्र असतं, ज्याच्यावर ही नोंदणी केली जाते. तुमच्या जन्मापासूनच्या मरणापर्यंत तुम्ही केलेला सगळा प्रवास त्याच्यावर चित्रित केला जातो. जसं एखाद्या व्हिडिओवर आपण रेकॉर्ड करतो, एखादं घटना चित्रीकरण आपण रेकॉर्ड करतो, त्याच पद्धतीने हे तुमच्या आतमधील ते सूक्ष्म यंत्रावर तुमच्या जीवनपटाचा सगळा भाग नोंदवला जातो, चित्रित केला जातो. आणि त्याच्यामध्ये हेरफार करता येत नाही, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. तुमच्या रोजनिशीमध्ये तुम्ही बदल करू शकता, काही चुकीचं लिहू शकता, काही खोटं लिहू शकता, पण जे अस्तित्वाकडनं लिहिलं जातं, जे आहे तेच लिहिलं जातं. आणि त्या रोजनिशीच्या पानापानावर स्वामींचं नाम, त्यांचं स्मरण, त्यांच्या भेटीची तळमळ ही सगळी नोंदवली गेली तर कदाचित संभावना होऊ शकते स्वामीपर्यंत पोहोचण्याची. क्षणाक्षणावर तुझाच ताबा, तुझीच सत्ता सभोवती, वाटसल्यास मम रोजनिशीच्या पानांची तू झडतीये. कळेल तुझला, कळेल मजला, भाकीत आपुल्या प्रीतीचे, तुझ्यानी माझ्या तळहातांच्या रेषांची तू झडतीये. भक्ताला तर खात्री असते की आज ना उद्या स्वामींची आपली भेट होणारच. ज्याच्या मनात संदेह असेल की अरे स्वामी भेटतील किंवा नाही, आपली पात्रता आहे की नाही, आपली योग्यता आहे की नाही, आपल्याला स्वामी स्वीकारतील का नाही, ज्यांच्या मनात थोडा जरी संदेह असेल त्यांची स्वामींची भेट कठीण होत जाईल. पूर्ण खात्री आहे की आपली भेट ही होणारच स्वामींबरोबर. ती खात्री कोणाला असते? फक्त सच्च्या भक्तालाच ती खात्री असू शकते. फक्त आपल्या सोयीसाठी स्वामी भक्ती करणाऱ्या लोकांना ही खात्री त्यांच्या आतून निर्मित होऊ शकणार नाही. कळेल तुझला, कळेल मजला, भाकीत आपल्या प्रीतीचे, तुझ्यानी माझ्या तळहातांच्या रेषांची तू झडती घे. स्वामींच्या हस्तरेषामध्ये जे भक्तांचं नाव लिहिलं गेलंय त्यात माझंही नाव असणारच, ही खात्री त्या भक्ताला असते. आणि त्याची भक्ती इतकी उत्कट असते की जरी त्याच्या हस्तरेषेवर स्वामींची मिलन रेषा नसेल तर ती प्रकट होईल, ती उमटेल. अस्तित्वाला हा बदल करावाच लागेल, कारण भक्तापुढे बाकी सर्व गोष्टी काहीच नाहीयेत. या हृदयाचा अथांग सागर, नभी चंद्रमा रूप तुझे. स्वामींच्या भक्ती रसात, त्यांच्या प्रेमात, त्यांच्या स्मरणात तुमचं हृदय इतकं विस्तीर्ण महासागराप्रमाणे व्हायला पाहिजे की त्या महासागराच्या थेंबात स्वामींचं अस्तित्व विराजमान व्हायला पाहिजे. तुमचं प्रेम, तुमची भक्ती त्या हृदयाच्या महासागरासारखी विस्तीर्ण झाली, विशाल झाली की स्वामी नभाप्रमाणे त्याच्यावर, चंद्राप्रमाणे त्याच्यावर प्रभाव पाडायला सुरुवात करतात. तुम्ही विज्ञानात ऐकलेलंच असेल की समुद्रावर जी भरती ओहोटी येते ती चंद्रामुळे येते.
चंद्राच्या प्रभावामुळे ती भरती आहोटी येते. तसंच स्वामी नभातील चंद्रमाप्रमाणे होऊन जातील आणि ते तुमच्या हृदयावर सत्ता गाजवायला सुरू करतील. या हृदयाचा अथांग सागर, नभी चंद्रमा रूप तुझे, काठांची तू झडती घे अन लाटांची तू झडती घे. काठावर देखील स्वामी आहेत, लाटावर देखील स्वामी आहेत. तुम्ही कुठं बघाल तिथं नजर तुमची जाईल, तिथं स्वामी तुम्हाला दिसायला हवे. तुमचं प्रेम ही, तुमची भक्ती ही असं तुमच्या हृदयाप्रमाणे, महासागराप्रमाणे विस्तीर्ण झाली तर कदाचित एक संभावना बनू शकेल स्वामींना भेटण्याची. अजून कोणता हवा पुरावा, सांग इलाही सांग तुला, तुझ्याच रंगामध्ये रंगलो, गजलांची तू झडती घे. स्वामींची भक्ती, त्यांचं नाम इतकं आत झिरपायला लागतं की तुमचं जीवन स्वामीमय होऊन जातं. तुमच्या डोळ्यात स्वामी, तुमच्या श्वासात स्वामी, तुमच्या हृदयाच्या धडधड स्वामी. मग तुम्ही जे बोलाल त्यात स्वामी नाही असं कसं होईल? तुमचं प्रत्येक शब्द काव्य बनून जाईल. तुमचं प्रत्येक शब्दांमध्ये स्वामींचा गंध दरवळायला लागेल. आणि जर असं झालं तरच स्वामी स्वतःहून ते सगळे पडदे उलगडून तुमच्या समोर येतील आणि तुम्हाला आलिंगन करतील. असं समजू नका तुम्ही एकटेच आसुसलेले आहात स्वामींच्या भेटीसाठी. तुमची एकट्यांचीच तळमळ आहे स्वामी भेटीसाठी. स्वामी पण तितक्याच आतुरतेने तुमच्यासाठी, तुम्हाला भेटण्यासाठी आतुर आहेत. जेवढी तळमळीने तुम्ही त्यांना भेटू इच्छिता, त्याच्याहून अधिक तळमळीने स्वामी तुम्हाला भेटू इच्छिता. पण त्याआधी तुम्ही गोळा केलेले हे सगळे व्यक्तित्वातले पदर तुम्हाला बाजूला सारावं लागतील. तेव्हा कुठे जाऊन स्वामींचं खरे व्यक्तित्व, त्यांचं खरं स्वरूप जाणून घेण्याच्या दिशेने तुमच्या आतमध्ये ती क्षमता विकसित होईल, तो बोध विकसित होईल, ती जाणीव, ती जागृती तुम्हाला त्या स्वामींपर्यंत घेऊन जाईल. त्यांच्या मूळ स्वरूपाचं दर्शन तुम्हाला घडेल. आता आपण जे मूळ वचन आहे, मूळ पुरुष दत्तनगर, त्या वचनामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करूया. स्वामींना जेव्हा कधी कोणी त्यांचा परिचय विचारला, त्यांचं नाव विचारलं, त्यावेळेला मूळ पुरुष दत्तनगर, वडाचे झाड, मूळ. आता जितके लोक ऐकत आहेत त्या सगळ्यांना याची कल्पना असेल, कारण खूप साधारण अर्थ आहे, खूप अवघड नाही, खूप जड नाही आहे. बऱ्याच लोकांना याचा अर्थ माहीत आहे. मूळ पुरुष दत्तनगर. मूळ पुरुष म्हणजे परमात्मा. ते बीज, ज्या बीजातून या सगळ्या ब्रह्मांडाचा विस्तार झाला, ते मूळ, ते प्रारंभस्थान, ते केंद्र, ज्या केंद्रातून हा सगळा विराट विस्तार झाला, ते केंद्र म्हणजे मी आहे, स्वामी म्हणतात आहे. मूळ पुरुष. असं समजा, एक उदाहरण, की आपण एखादं बीज प्रयोगशाळेत निर्मित केलं, एखाद्या वृक्षाचं, त्या बीजामध्ये प्रोग्रामिंग केलं, त्या वृक्षाचा रंग, आकार, गंध कसा असायला पाहिजे, आणि आपण ते बीज विकसित केलं आणि ते जमिनीत पेरलं. त्यातून हळूहळू एखादं रोपटं उगवलं.
ते रोपटं वाढत गेलं. हळूहळू त्या रोपट्याचं एका वृक्षात रूपांतरण झालं. त्या वृक्षाला मग फळं आलेत, फुलं आलेत. त्या फळातनं अनेक बीज जन्माला आलेत. आणि ते बीजांनी परत अजून नवीन, त्या बीजातून नवीन वृक्ष आकाराला आलं. असं करत करत अनेक वृक्ष झाले. काही ठिकाणी प्राकृतिक कारणाने किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा नैसर्गिक बदलांमुळे त्या बीजांमधले DNA प्रोग्रामिंग बदललं गेलं आणि एक वेगळा रंग, रूप, आकार घेतलेला वृक्ष त्या बीजातनं निर्मित झाला. किंवा काही वैज्ञानिकांनी त्याच्यावर, बीजांवर प्रक्रिया केली आणि त्यातले DNAचं प्रोग्रामिंग बदललं आणि त्यातनं एक वेगळा वृक्ष तयार झाला. असं करत करत त्या एका वृक्षाचे अनेक वेगवेगळ्या रंगा, रूपात, आकारात ते वृक्ष वाढू लागले. त्यातले फळ बदलले, फळाचा रंग बदलला, फळाची चव बदलली, फुलं बदलली, फुलांचा रंग बदलला, फुलांचा गंध बदलला. पण हळूहळू करून पृथ्वीवर सर्वत्र ते बीज, ते वृक्ष पसरले गेले. आता त्यातल्या एखाद्या वृक्षाला असं वाटलं की माझं मूळ स्वरूप काय आहे, आणि ते जाणून घेण्यासाठी त्या वृक्षाने प्रयत्न केला. तर सर्वात आधी त्याला त्याच्या मुळापर्यंत उतरावं लागेल, त्या बीजापर्यंत जावं लागेल, ज्या बीजातून तो अंकुरित झाला. नंतर ते बीज कुठून आलं त्या मूळ स्तोत्राकडे जावं लागेल. आणि अशा अनेक प्रवास करत करत वृक्षांचा तो आपल्या त्या बीजापर्यंत येईल, ज्या बीजातनं ही सुरुवात झाली होती वृक्षाची. तसंच या समस्त विराट अस्तित्वाची सुरुवात ज्या बीजातून झाली, ज्या ओंकार बीजातून झाली, ते बीज म्हणजे मूळ पुरुष. आणि स्वामी तिथं तुमचा इशारा करतात आहे, मूळ पुरुष म्हणजे विज्ञानाचा जर आधार घेतला आपण, तर विज्ञान म्हणतं एक छोट्याशा बिंदूतून एक बिग बँग झाला, एक महाविस्फोट झाला आणि आपली पापणी लावण्याच्या पण कमी वेळात हे संपूर्ण ब्रह्मांड अस्तित्वात आलं. तो प्रारंभिक जो काळ होता, ज्यावेळेला तो महाविस्फोट झाला, तो सेकंदाचा पण अल्पसा अंश होता. त्यात इतक्या गतिविध्या झाल्या, इतके प्रक्रिया घडल्या की त्याच्यानंतर वैज्ञानिक म्हणतात 13 करोड 80 वर्षात त्याच्यानंतर तेवढ्या प्रक्रिया घडल्या नाहीत, जेवढ्या त्या सेकंदाच्या काही अंशापुरतं घडल्या होत्या सुरुवातीला त्या महाविस्फोटाच्या वेळेला. आणि विस्तार इतका झालेला आहे की आपण ज्या पृथ्वीवर राहतो आहोत, ती पृथ्वी ज्या आकाशगंगेत आहे, त्या आकाशगंगेतच एकूण 200 अरब तारे आहेत आणि त्या प्रत्येक ताऱ्याची ग्रहमालिका आहे. त्यातीलच एक ताऱ्याभोवती आपली पृथ्वी फिरती आहे. बरं, आपण ज्या आकाशगंगेत आहोत, त्या आकाशगंगेची सीमा शोधायला जर गेलो तर 90 अरब प्रकाश वर्ष इतका वेळ तिथं जायला लागेल आपल्याला. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की किती दुरी, किती विस्तार आहे तो. 90 अरब प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाच्या गतीने तुम्ही गेला, सेकंदाला 3 लाख किलोमीटरच्या गतीने तुम्ही जर गेला, तरी सुद्धा तुम्हाला त्या सीमेवर पोचायला 90 अरब वर्ष लागतील. 90 अरब. मग हा जो विराट विस्तार आहे, हा सगळा विस्तार एका केंद्रात स्थित होता.
एक समजा आपण एक बिंदू काढला आणि त्याच्याभोवती एक वर्तुळ काढलं आणि त्या वर्तुळाच्या भोवती अजून एक वर्तुळ काढलं आणि त्या वर्तुळाभोवती अजून एक वर्तुळ काढलं, तर तो मूळ बिंदू आहे त्या बिंदूपर्यंत जाण्यासाठी आपल्या परिघाचे सगळे वर्तुळ पार करून आपल्याला त्या बिंदूपर्यंत जावं लागेल. एखाद्या शांत तलावात तुम्ही एक खडा टाकला की पाण्याचे तरंग असं चारी बाजूला पसरत जातात आणि ते किनाऱ्यापर्यंत येऊन धडकतात. तसं या ब्रह्मांडाच्या त्या बीजातून हा विराट विस्तार अस्तित्वात आहे आणि आपली एकच आकाशगंगा नाहीये, अशा असंख्य आकाशगंगा अस्तित्वात आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या वेळेला मूळ पुरुष, त्यावेळेला ते त्या केंद्रबिंदूकडे, त्या शून्याकडे तुमचा इशारा करतात आहे, जिथून हा सगळा विराट विस्तार झाला. या सगळ्याचा जन्मदाता, ह्याचा मूळ स्रोत जो आहे तो मूळ पुरुष, तो मूळ बीज, त्या दिशेने तुम्हाला ते इंगित करत आहे. दुसरा शब्द आहे दत्तनगर. आता दत्तनगर म्हणजे हे जे चैतन्य स्वामींचं आहे, हे ज्या देहामध्ये विराजमान आहे त्या देहाला दत्तनगर म्हणतात आहे. पण लक्षात ठेवा, ज्या वेळेला त्या शून्यातनं ती ऊर्जा निर्मित झाली आणि त्या ऊर्जेने वेगवेगळे रूप, रंग, आकार घेतले, तसं त्या ऊर्जेतनं चैतन्य सुद्धा प्रकट झालं. पण या ऊर्जेचे 3 प्रमुख स्रोत होते, 3 प्रमुख भाग होते, 3 प्रमुख प्रकार होते. एक ऊर्जा, ज्याला ब्रह्म ऊर्जा म्हणू आपण, एक ऊर्जा ज्याला विष्णू ऊर्जा म्हणता येईल आणि एक ऊर्जा ज्याला महेश ऊर्जा म्हणता येईल. स्वामी दत्तनगर हा शरीरासाठी शब्द वापरतात आहे, कारण ही चैतन्य ऊर्जा ज्या वेळेला बाहेर प्रवाहित होती आणि सर्व प्राणी मात्रात समाविष्ट होती, तर ती सुरुवातीला त्या ऊर्जेचे 3 रूप असतात. एक ब्रह्म ऊर्जा, म्हणजे जी निर्मितीच्या कार्यामध्ये सहयोगी होती, ती ऊर्जा, त्या ऊर्जेला ब्रह्म ऊर्जा म्हणतात. म्हणजे जिथे कुठे नवनिर्मिती होत असेल तिथं ती ऊर्जा कार्यरत असते. मग एखादा मुलाचा जन्म असो किंवा एखादा फुलाचा जन्म असो किंवा एखाद्या काव्याचा जन्म असो, जिथं कुठं नवनिर्मिती काही होत असेल, त्या नवनिर्मितीसाठी सहयोगी होणारी जी ऊर्जा आहे त्याला ब्रह्म ऊर्जा म्हणतात. दुसरी ऊर्जा आहे ज्याला विष्णू ऊर्जा म्हणतात, जे निर्माण झालेलं आहे, जे निर्मित झालेलं आहे, त्याला सांभाळणं, त्याचा विकास करणं, त्याचं संरक्षण करणं, त्याला विकासाच्या एका टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी जी ऊर्जा सहयोगी होते त्याला विष्णू ऊर्जा म्हणतात. आणि तिसरी जी ऊर्जा आहे ज्याला महेश ऊर्जा आपण म्हणू, ती आहे मृत्यू, अंत, प्रलय, विध्वंस, संहार. तो स्वामी ज्यावेळेला दत्तनगर हा मूळ पुरुष दत्तनगर हा शब्द वापरतात, त्यावेळेला त्यांचं म्हणणं आहे की या तिन्ही ऊर्जा त्यांच्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे या तिन्ही ऊर्जाचं नियंत्रण त्यांच्या कक्षेमध्ये आहे. त्या तिन्ही ऊर्जांचं ते नियंत्रित करू शकतात. मूळ ऊर्जाचे जे 3 रूप आहेत, ते 3 रूप तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहेत. फक्त आपल्याला ते कल्पना नाही, आपण त्याला जाणलेलं नाहीये. तुम्ही जाणू शकता. इवन
ॲटमचा छोटा ॲटम जर तुम्ही तोडला तर त्यात सुद्धा न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन असे 3 तत्व तुम्हाला सापडतील. तसं प्रत्येक पदार्थामध्ये, प्रत्येक चैतन्यामध्ये या 3 ऊर्जा समाविष्ट असतात. मूळ पुरुष दत्तनगर म्हणजे ते बीज ज्यातून हे सगळं ब्रह्मांड विस्तृत झाले आणि त्या निर्मितीमध्ये ज्या 3 प्रमुख ऊर्जा शक्ती अस्तित्वात आल्या त्या समवेत स्वामींनी जन्म घेतला, म्हणून स्वामी दत्तनगर हा शब्द वापरतात. तुम्ही दत्ताची जर प्रतिमा बघितली असेल तर एकच शरीर आहे आणि त्याला 3 मुख आहेत. म्हणजे ती जी ऊर्जा आहे ती एकच आहे, ती वेगळ्या वेगळ्या 3 रंगात प्रकट झालेली आहे, 3 रूपात प्रकट झालेली आहे. आणि तो अर्थबोध स्पष्ट होण्यासाठी दत्तनगर हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. मूळ पुरुष दत्तनगर याचा अर्थ तुमच्या समोर आता उलगडला असेल. आता अजून एक गोष्ट जर तुमच्या मनामध्ये असेल तर ती पण दूर करता येईल. ती म्हणजे तुम्ही विचार करत असाल की जो सांगणारा आहे तो कोण आहे. म्हणजे जे काही मी या शब्दांचा अर्थ तुम्हाला सांगतोय त्याच्या मागे खरंच ते अर्थ आहेत का वेगळे काही आहेत. मग जो सांगणार आहे त्याची योग्यता, त्याची पात्रता काय आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून सुद्धा वेद वदवले होते. मग ज्यावेळेला स्वामींची इच्छा असल्याशिवाय हे वचनाचा अर्थ कोणालाही उलगडता येणार नाहीये. जर वेदाच्या मुखातून, रेड्याच्या मुखातून वेद वदवले जाऊ शकतात, तर माझ्यासारख्या मूर्खाच्या मुखातून स्वामी समर्थांच्या वचनाचा अर्थ जर स्वामी वदवून घेत असतील तर त्या वचनांचा बरेच लोक मला शंकर महाराजांच्या वचनाच्या गर्भितार्थ सांगतानाही काही लोकांनी प्रश्न केले होते की हे एवढं अवघड सिद्ध वचन जे वाचल्यावर कळत नाही ते तुम्ही समजून सांगितलं, उलगडलं, समजलं, पण ते तुम्ही कसं समजून घेतलं, कसं सांगितलं. तर मी त्या भानगडीतच पडत नाहीये. मी तर शंकर महाराजांना सांगितलेलं आहे हे सिद्ध वचन आहे. तर कोण बुद्धी खपवायची, कोण आपल्या बुद्धीला व्यर्थमध्ये त्यात घासत बसायचं ते समजून घेण्यासाठी. ते तुम्ही समजून सांगणार असाल तर सांगा, मी कशाला त्याच्यामध्ये मगजमारी करत बसू. त्यामुळं आजचं वचन ही स्वामींच्या इच्छेखातर तुमच्यासमोर त्या वचनाचा गर्भितार्थ घेऊन मी आलेलो आहे. काही चुका असू शकतात ह्याच्यात, काही व्यक्तींना कदाचित हे पटेल, काहींना नाही पटेल, पण तरीसुद्धा तुम्ही फक्त ऐका, समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर योग्य वाटलं, उचित वाटलं तर ते स्वीकार करा आणि जर अनुचित वाटलं तर त्याचा अस्वीकार करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. मी आजची चर्चा इथेच संपवतो आणि पुढच्या चर्चेसाठी आपण पुन्हा भेटू. त्या दिवशीची तारीख आणि वेळ त्रिभुवनद्वारे तुम्हाला सांगितली जाईलच. आपण सगळे इतके प्रेमाने, भक्तिभावाने
हे वचन समजून घेण्याच्या दृष्टीने एकत्र आलात, त्यासाठी मी तुमचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. मी तुमच्या सगळ्यांचा अनुग्रहित आहे. माझे प्रणाम स्वीकार करा. नमस्कार. नमस्कार. सर्व स्वामी भक्तांचं, साधकांचं आणि सिद्धांचं मनपूर्वक स्वागत करतो. मागच्या चर्चेमध्ये आपण स्वामी समर्थांचं मूळ पुरुष दत्तनगर हे 2 विषय समजून घेतले होते. आज त्याचा पुढील भाग म्हणजे वडाचे झाड, यामागील रहस्य समजून घेण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. मूळ पुरुष म्हणजे परमात्मा आणि दत्तनगर म्हणजे त्या परमात्म्याने जो देह धारण केलेला आहे तो देह. आणि वडाचे झाड म्हणजे ते वास्तव्य स्थान आहे, जिथं त्या परमात्म्याचं वास्तव्य आहे. मी जर तुम्हाला विचारलं की तुम्ही कुठे राहता, तर तुम्ही म्हणाल मी भारतामध्ये, महाराष्ट्रात आणि पुण्यात राहतो. मग पुण्यात म्हटलं तर पुढे प्रश्न येतो, पुण्यात कुठे? मग तुम्ही म्हणाल पुण्यामध्ये शिवाजीनगर. मग शिवाजीनगरमध्ये परत प्रश्न येतो, शिवाजीनगरमध्ये कुठे? मग तुम्ही म्हणाल जंगली महाराज रोड, बालगंधर्व, बस स्टँडजवळ, ST स्टँडजवळ, शनिवारवाडा. मग त्याच्यानंतर गल्ली नंबर, घर नंबर, सोसायटी असेल तर सोसायटीचं नाव, तुमचा फ्लॅट नंबर, ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर एक अनोळखी व्यक्तीसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. मग परमात्म्यापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं झालं तर मग कसं पोहोचायचं, ज्याचा पत्ता आपल्याला ठाऊक नाही, तो अज्ञात आहे. कुठे राहतो, काय त्याचं नाव, काय त्याचं गाव, कुठला रस्ता, कुठला मार्ग, मग त्याला कसं शोधायचं? तर स्वामी समर्थ या सूत्रातनं आजच्या तो संदेश, ते सूत्र तुम्हाला देतात आहे, ज्याच्याद्वारे तुम्ही परमात्म्याचा शोध घेऊ शकता सहजतेने. त्यामुळे आजची चर्चा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि लक्ष देऊन ऐका, कारण हे वडाचं झाड ह्यामागे खूप मोठं रहस्य दडलं आहे, एक सूत्र दडलं आहे, एक धागा आहे. समजा एक उदाहरणार्थ एक हिरा आहे तुमच्याकडे, खूप किमती हिरा आहे आणि तो एका तिजोरीमध्ये बंद आहे आणि त्याची चावी तुमच्याकडे नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की त्या तिजोरी आहे, त्या तिजोरीत हिरा आहे, पण तुमच्याकडे चावी नाही आहे. ती चावी शोधायची, मग ती तिजोरी उघडायची, मग तो हिरा तुम्हाला गवसणार. आजच्या सूत्रामध्ये स्वामी अप्रत्यक्षरित्या तुम्हाला एक की देणार आहे, एक चावी देणार आहे, ज्याच्या आधारे तो परमात्म्याचं खरं स्वरूप जाणण्याचं जे सूत्र आहे ते आजच्या चर्चेतनं तुम्हाला गवसणार आहे. पण ही चर्चा प्रारंभ करण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट आपण समजून घेऊया, ज्याच्याद्वारे ही
स्वामी समर्थांचं जे वडाचं झाड हे प्रतीक आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला मदत होईल. एक अरब देशातली गोष्ट आहे. एक श्रीमंत व्यापारी आणि त्याच्याकडे काम करत असलेला एक वृद्ध नोकर. तो वृद्ध नोकर अशिक्षित आहे, पण रोज रात्री नित्य नियमाने तो देवाची प्रार्थना करतो. त्या व्यापाऱ्याला, त्या मालकाला, त्या नोकराचं हे रोज प्रार्थना करणं नित्य नियमाने अगदी मनोभावे, त्याला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं. मग ते जाणून घेण्यासाठी एकदा त्यांनी त्या अशिक्षित वृद्ध गृहस्थाला प्रश्न केला की तुम्ही रोज मनोभावे ही देवाची प्रार्थना करता, पण तुम्हाला लिहिता वाचताही येत नाही, मग तुम्ही कसं काय प्रार्थना करता? तर त्या वृद्ध माणसाने जे उत्तर दिलं, त्यांनी सांगितलं, भले मला शास्त्रातले शब्द वाचता येत नसतील, पण परमात्म्याने जे लिहिलंय, अस्तित्वाने जे लिहिलंय ते मला वाचता येतं. मग त्या मालकाने त्याला विचारलं की कसं? तर त्या वृद्ध गृहस्थाने त्या मालकाला प्रतिप्रश्न केला की तुम्हाला एखादं पत्र आलंय तर ते पत्र कोणाचं हे तुम्ही कसं ओळखता? तर त्या मालकाने सांगितलं की त्या पत्रातील हस्ताक्षरावरनं मी ओळखतो की हे पत्र कोणाचं आहे. मग त्या वृद्ध गृहस्थाने दुसरा प्रश्न केला की तुमच्या हातामध्ये जी रत्न जडित अंगठी आहे ती कोणत्या रत्नपारखीने केली हे तुम्ही कसं काय ओळखता? तर त्या मालकाने सांगितलं, त्या अंगठीवरील खुणावरनं मी ओळखतो की ही या रत्नपारखीने केली असेल, या सोनाराने केली असेल. आणि तिसरा प्रश्न विचारला त्या वृद्ध गृहस्थाने की आपल्या तंबूच्या बाहेर जे प्राणी येतात जातात त्या प्राण्यांची ओळख तुम्ही कशी करता? तर त्या मालकाने सांगितलं की त्या प्राण्यांची ओळख त्यांच्या पावलांच्या ठसावरनं मी करतो. मग तेव्हा त्या वृद्ध गृहस्थाने त्या व्यापाऱ्याला, त्याच्या मालकाला तंबूच्या बाहेर आणलं आणि वर आकाशात पाहायला सांगितलं. आणि तो म्हणाला की हे जे नक्षत्र दिसतात आहे ना आकाशामध्ये, हे त्या परमात्म्याचा हस्ताक्षर आहे. भले मी शास्त्रातले शब्द ओळखत नाही, पण हे परमात्म्याने लिहिलेले अक्षर मी ओळखू शकतो. मुळामध्ये एखादा व्यक्ती शिक्षित किंवा अशिक्षित असला तरी देखील परमात्म्याला जाणून घेण्यासाठी तुमचं शिक्षण काहीच उपयोगाचं नसतं. म्हणजे तुम्ही खूप शिकला, खूप पदवी घेतली म्हणून तुम्ही पात्र होता परमात्म्याला जाणण्याचा, असं त्याचा अर्थ होत नाही. उलट जो अशिक्षित आहे, जो अनाडी आहे, जो अज्ञानी आहे, त्याला जास्त संभावना असते परमात्म्याला जाणून घेण्याची, त्याला तो अनुभव घेण्याचा. ती पात्रता, ती क्षमता जितकी अशिक्षित व्यक्तीकडे असते तेवढी सुशिक्षित व्यक्तीकडे नसते. कारण जितकं सुशिक्षित होतो माणूस, जितकं अधिक पदवीधर होतो, तितकं अधिक ज्ञान गोळा करतो, तितकं अधिक माहिती गोळा करतो आणि तेवढ्याच प्रमाणात त्याच्यामधील अहंकार देखील वाढत जातो. आणि माहिती गोळा करणं म्हणजे ज्ञान नव्हे. मी भले दुनियाभरातले सगळे पुस्तकं वाचले, ते वाचल्याने मी ज्ञानी होऊ शकत नाही. ज्ञान ही वेगळीच गोष्ट आहे. ती आपल्या अनुभवातनं, आपल्या साक्षात्कारातनं निर्मित होते.
तर तो अशिक्षित असला म्हणून तो परमात्म्याला जाणण्यासाठी अपात्र आहे असं त्याचा अर्थ होत नाही. उलट जो अशिक्षित आहे, अनाडी आहे, त्याची संभावना जास्त अधिक असते परमात्म्याला जाणून घेण्याची, त्याला समजून घेण्याची, त्याला अनुभवण्याची. त्या उक्त गृहस्थाने ज्यावेळेला हा प्रश्न विचारला गेला त्याला त्याच्या मालकाकडून की रोज नित्यनियमाने प्रार्थना करतो, त्याला ते कुतूहल होतं, आश्चर्य होतं की ज्याला लिहिता वाचता येत नाही तो प्रार्थना कसं काय करतो आणि काय करत असेल प्रार्थनेमध्ये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या अंतरात ज्यावेळेला परमात्म्याला जाणण्याची अभिप्सा जन्म घेते, नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मध्ये थोडंसं डिस्कनेक्ट झालं होतं. तर परमात्मा कणाकणामध्ये त्या परमात्म्याचं अस्तित्व जाणवायला लागतं. त्या वृद्ध अशिक्षित व्यक्तीने त्या मालकाला जे प्रश्न विचारले की तुम्ही एखादं पत्र कोणाचं आहे ते कसं ओळखता, तर त्यांनी उत्तर दिलं की हस्ताक्षरावरनं. मग काय तुम्हाला ह्या सगळ्या अस्तित्वाकडे बघून रात्री या काळोखात आकाशात पसरलेल्या ह्या अनंत नक्षत्रांना बघून तुम्हाला परमात्म्याच्या हस्ताक्षराची जाणीव होत नाही? त्या नक्षत्रांमध्ये तुम्हाला परमात्म्याचे हस्ताक्षर दिसत नाहीत? तर वृद्ध गृहस्थ अशिक्षित असून सुद्धा त्याला दिसत आहे, ते जाणवत होतं, ते दिसत होतं की हे किमया ही माणसाची तर नाहीच आहे. आणि जसं त्या अंगठीतल्या खुणावरनं ती अंगठी कोणी बनवली, तो रत्नपारखी कोण आहे हे जसं तो मालक ओळखत होता, तसं तो वृद्ध गृहस्थ या आसमंतात पसरलेलं निसर्गाचं सौंदर्य बघून त्या परमात्म्याच्या खुणा त्याला जाणवत होत्या. उमलणाऱ्या फुलांमध्ये, खजुरांच्या झाडांमध्ये, खजुरामध्ये, झाडा पाना फुलांमध्ये त्याला ते परमात्म्याच्या खुणा जाणवत होत्या. एखादं फूल उमलतं, त्याला किती वेगवेगळे रंग आणि गंध असतात. जमीन तर एकच असती, पण त्याच जमिनीतनं जे रोपटं वर येतं, उगवतं, वेगवेगळ्या रंगामध्ये, रूपामध्ये, वेगवेगळं सौंदर्य घेऊन, वेगळे गंध घेऊन ते फूल जन्मतं. आणि हे सगळं पाहून तुम्ही अस्पर्शित कसं काय राहू शकता? ते सौंदर्य, तो गंध तुमच्या हृदयाला काही स्पर्श करू शकत नाही? आणि ह्या परमात्म्याच्या खुणा नाहीत तर अजून कोणाच्या आहेत? हे माणसाचं निर्मितच नाहीच आहे. एका जमिनीतनं, ज्या जमिनीला गंध नाही, ज्या जमिनीला रंग नाही, त्या भूमीतनं एखादं रोपटं उगवणं आणि त्याला एवढं सुंदर फळामध्ये रूपांतरित करणं, ही किमया मनुष्याची तर नाहीच आहे ना. त्या खुणावरनं तो वृद्ध अरब त्या परमात्म्याची ओळख त्याला होत होती. जसं तो मालक त्या प्राण्यांच्या पावलांच्या ठस्यावरनं कोणता प्राणी आहे ते ओळखत होता, तसं त्या वृद्ध अरबाने सांगितलं, माझ्या श्वासामध्ये प्रवाहित होणारा, माझ्या नाकामध्ये प्रवाहित होणारा जो श्वास आहे आणि माझ्या हृदयाची जी धडधड आहे, ही त्याच्याच पावलांची ठसा आहेत.
माझ्या हृदयावर मी त्याच्या पावलांचे ठसे अनुभवतो. त्याचंच चैतन्य, त्याचंच जीवन. म्हणजेच जर तुम्हाला परमात्म्याला जाणायचं असेल, त्याला समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला या निसर्गाकडे डोळसपणे पाहावं लागेल. त्याच्यामध्येच त्याचे खुणा दडलेले आहेत. आधी स्वामी ज्यावेळेला म्हणतात वडाचे झाड, त्यावेळेला ते तुम्हाला त्याच दिशेने इंगित करत आहेत. त्यांचा इशारा तोच आहे की या प्रकृतीमध्ये, या निसर्गामध्ये माझं वास्तव्य आहे. म्हणजे मंदिर, मठात, तीर्थस्थळात जाण्यापेक्षा जर तुम्ही निसर्गाला नीट पाहिलं, त्याच्याशी एकरूपता करू शकलात, तर तुम्ही परमात्म्याच्या अधिक निकट जाऊ शकता. आता परमात्म्याचा प्रतीक म्हणून, म्हणजे त्याच्या वास्तव्याचं प्रतीक म्हणून ज्यावेळेला स्वामींनी वडाचं झाड हे प्रतीक निवडलं. आता वडाचं झाड हे प्रकृतीचं आणि निसर्गाचं प्रतीक आहे हे तर आपल्याला माहित आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन अजून अधिक गहिरे अर्थ, त्या रहस्य त्या वडाच्या झाडाभोवती गुंफले गेलेले आहे. भारतामध्ये डॉक्टर बोस यांनी सर्वप्रथम शोध लावला की वनस्पतीमध्ये देखील जीव असतो, वनस्पतीमध्ये देखील संवेदना असतात, वनस्पतीमध्ये मन असतं, त्यांनाही भावभावना असतात. आणि त्याच्यानंतर जगभरात त्याचे वेगवेगळे संशोधन झालं. अमेरिकेमध्ये क्राईम बॅच इन्व्हेस्टिगेटर म्हणून काम करणारे इन्स्पेक्टर क्ल्यू बॅक्स्टर म्हणून इन्स्पेक्टर होते. ते क्राईम बॅचमध्ये इन्व्हेस्टिगेशनचं काम करायचे, पण त्यांची बदली झाली फेब्रुवारी 1966ला अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटीमध्ये पोलीस अकॅडमीमध्ये, जिथे पोलिसांना ट्रेनिंग द्यायचं काम होतं. आणि त्यांच्याकडं जे काम आलं होतं त्यात पॉलिग्राफ यंत्राचं ट्रेनिंग ते पोलिसांना देत होते. म्हणजे एक असं यंत्र आहे की ज्या यंत्रामध्ये एक सिलेंडर असतं आणि एक 3 लेखणी असतात, ती त्या सिलेंडरला जोडलेले असतात. आणि आपल्या शरीराला त्याच्यातले काही पॉईंट्स जोडले असतात विद्युत भार आपला चेक करण्यासाठी. म्हणजे आपल्या विद्युत प्रवाहामध्ये शरीराच्या थोडा जरी बदल झाला तरी ते यंत्र, ज्याला लाय डिटेक्टर म्हणतात, त्या यंत्रामध्ये, त्या आलेखामध्ये गडबडी होते आणि त्याच्यातनं पोलीस एक अंदाज काढतात की गुन्हेगार खरं बोलतोय की खोटं बोलतोय. तर त्या यंत्राचा ट्रेनिंग देण्याचं काम त्यांच्याकडे होतं. पण त्यांना त्या नवीन कामामध्ये विशेष रस येत नव्हता. म्हणजे ते कामात रमत नव्हते एवढे. जसं क्राईम इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना रस होता, तसं ह्यात त्यांना रस नव्हता. फक्त पोलिसांना शिकवायचंय की हे यंत्र कसं वापरायचंय. तर त्यांनी मग एक त्यांचा व्यक्तिगत छंद होता बाग बगीचे फुलवणे. तर त्यांनी एक छोटीशी बाग त्यांच्या घराभोवती तयार केली आणि ते रोज झाडांना पाणी घालायचे, नित्यनेमाने त्यांची काळजी घ्यायचे. तर त्यांच्या मनात एकदा असा विचार आला की जर झाडांना संवेदना आहेत, त्यांना भावभावना कळतात, तर आपण इतकं प्रेमाने त्यांना पाणी घालतोय, त्यांची काळजी घेतोय, तर आपल्याबद्दल त्यांच्या मनात कोणती तरी कृतज्ञता भाव, प्रेम काहीतरी असेल. मग जर असेल तर त्यांनी मग ते पॉलिग्राफ यंत्र जे आहे ते झाडांना जोडलं आणि ते
प्रयत्न करू लागले की त्या यंत्रात काही नोंद होते का, आपण आल्यानंतर आपल्या उपस्थितीमुळे त्या यंत्रामध्ये ते झाडं काही भाव नोंदवतात का, त्यांच्या विद्युत प्रवाहामध्ये काही फरक पडतो का. पण हा तपास घेताना त्यांना जाणवलं प्रथमदर्शनी की काहीच त्या यंत्राची हालचाल होत नाहीये, काहीच ते दाखवत नाहीयेत. मग त्यांनी असा विचार केला की कदाचित कृतज्ञता किंवा प्रेम जर नसेल दाखवत, पण इतर भावना तरी दाखवत असतील, दुःख, वेदना. म्हणून त्यांनी काय केलं, ते कॉफी पित होते आणि कॉफी गरम होती, तर त्यांनी एक झाडाचं पान त्या कॉफीत बुडवलं. पण तरी देखील त्या यंत्रात कोणतीच नोंद झाली नाही, काहीच फरक पडला नाही. आणि ते खुर्चीवर बसले आणि विचार करू लागले की कदाचित हे सगळं खोटं असेल. वनस्पतीला मन असतं, भावना असतात. कारण जर असेल तर त्या यंत्रांनी थोडं तरी त्याची नोंद दाखवली असती. मग त्यांनी काय केलं, ज्या वेळेला त्या यंत्रात कोणतीच नोंद दाखवली गेली नाही, तर ते पोलीस खात्यामध्ये काम करत असल्यामुळे त्यांच्या मनात असा विचार आला की एखादा गुन्हेगार खूप तयारीचा असतो, त्याला गुन्हा कबूल करण्यासाठी 3rd डिग्रीचा वापर करावा लागतो. मग जर आपण असं केलं की ह्या झाडाचं पान जाळून बघितलं तर, आणि हा फक्त विचार त्यांच्या मनामध्ये आला की जर या झाडाचं पान जाळलं तर, आणि त्याबरोबर ते यंत्र फिरायला लागलं आणि त्याचे आलेख निघायला लागलेत. म्हणजे फक्त मनामध्ये त्यांच्या विचार आला की त्या झाडाचं पान जाळायचं, तर त्या झाडांनी त्या मनातल्या विचारांना प्रतिक्रिया देऊन त्या यंत्रामध्ये त्याची नोंद दिसून आली की झाड अस्वस्थ आहे, ते बेचैन आहे. मग इन्स्पेक्टर क्ल्यू यांना प्रश्न पडला की मी कृती तर केली नाहीये प्रत्यक्ष, म्हणजे मी फक्त माझ्या मनात विचार आला. मग माझ्या मनातली विचार या झाडाने कसे काय ओळखले असतील, ह्या झाडाला कसं कळलं की माझ्या मनात हा विचार आला आणि तो मी कृती केलीच नाहीये. मी न लायटर पेटवलंय, न माचीस पेटवली आहे, न त्या झाडाचं पान जाळायला गेलोय. फक्त माझ्या मनात विचार आला की जर झाडाचं पान जाळून बघितलं तर लगेच त्या यंत्राने त्याची नोंद घेतली. मग क्ल्यू यांना ही गोष्ट थोडीशी चमत्कृत करणारी होती की मनातले विचार देखील त्या झाडांना कळतात आहेत. मग त्यांनी तो छंदच लागला त्यांना की त्या वेगवेगळे यंत्र लावून त्या झाडातल्या भावभावनांचे आलेख नोंदवायचा. मग त्यांनी अजून एक प्रयोग केला. त्यांनी एक नवीन रोपटं लावलं, खूप प्रेमाने आणि काळजीने ते त्याचं काळजी घेत होते. त्याचं खत पाणी वगैरे व्यवस्थित वेळेत त्याला देत होते. त्याच वेळेला त्यांनी त्याच्या एका सहकार्याला सांगून ठेवलं होतं की ज्या वेळेला तू येशील त्यावेळेला तू झाडाचं एक पान तोडायचंय. तर तो सहकारी नित्यनेमाने येऊन एक झाडाचं पान तोडायचा आणि ते यंत्र त्याची नोंद दाखवायची लगेचच. मग असं बरेच दिवस झालं. त्याच्यानंतर अजून एक नोंद केली क्ल्यूनी. ती अशी होती की जर ती पान तोडणारी जो त्याचा सहकारी होता तो फक्त तिथं आला, त्याची उपस्थिती, त्याचा आवाज जरी आला तरी ते झाड त्याची निगेटिव्ह प्रतिक्रिया दाखवायचे. म्हणजे तो माणूस त्यांना नको असायचा. आणि फक्त क्ल्यू यांनी पलीकडच्या खोलीतनं आवाज जरी दिला
तरी त्या आवाजाने ते झाड शांत व्हायचं, त्यांचं ते यंत्र स्थिर व्हायचे. म्हणजे त्या आवाज देखील त्यांना प्रसन्नदायी आणि शांत करणारा असा होता. मग याचा अर्थ असा झाला की वनस्पतीला, प्राण्यांना देखील भावभावना असतात, त्यांनाही मन असतं. मग जर भौतिकशास्त्राचा आधार घेऊन जर आपण तपासलं तर आपण माणसामध्ये म्हणतो की मेंदू, चेतातंतूचे जाळे ह्याच्याद्वारे आपण आपले प्रतिक्रिया करत असतो, भावभावना, आपले मन, आपले संवेदना. पण वनस्पतीमध्ये तर असा मेंदू नावाचा कुठला प्रकार नाहीये. मग त्यांना ह्या भावभावना कसे काय कळत असतील? म्हणजे त्यांच्यामध्ये कुठलं चेतातंतूचं जाळं तर नाहीये, पण मनात आलेले विचार देखील ते पकडू शकतात. म्हणजे ते आपल्यापेक्षाही जास्त संवेदनशील आहे. अजून माणसाने तेवढी प्रगती केली नाही की एखाद्या व्यक्तीच्या मनातले विचार त्यांना कळू लागलेत. मग झाड ज्यावेळेला तुमच्या मनात येणारे विचार देखील पकडू शकतात, त्या अर्थी त्या झाडाची जी संवेदना आहे, त्याची जी ऊर्जा ग्रहण करण्याची जी क्षमता आहे, ती क्षमता नक्कीच माणसापेक्षा थोडी वेगळी, मोठी आणि अधिक संवेदनशील ठरते. मग ज्यावेळेला स्वामी समर्थ म्हणतात ते वडाचं झाड, तर हे वडाचं झाड ज्यावेळेला त्यांनी प्रतीक म्हणून निवडलं, त्यांचं वास्तव्याचं स्थान म्हणून, तर त्याच्यात बरेच गोष्टी अंतर्निहित आहेत. तर एक गोष्ट की जर तुम्ही पुराण वाचलं असाल तर पुराणामध्ये वडाच्या झाडाला शंकराचं रूप मानलंय आणि त्याचे जे पारंब्य आहेत ते शंकराचे जटा असं उल्लेख आहे, एक आलेला आहे. शिवाय दत्ताचं स्थान मानलं गेलेलं आहे. म्हणजे स्वामी समर्थ अप्रत्यक्षरित्या तुम्हाला सांगत आहेत की जे शंकर आहे, त्या शंकराचं स्वरूप पण मी आहे. म्हणजे शंकराला स्मरण केलं तरी मला स्मरण केल्यासारखं आहे, दत्ताला स्मरण केलं तरी मला स्मरण केल्यासारखं आहे, आणि मला स्मरण केलं तरी दत्ताचं स्मरण केल्यासारखं आहे, शंकराचं स्मरण केल्यासारखं आहे. पण ही गोष्ट इतक्यापुरती मर्यादित नाहीये. अजून काही गोष्टी आहेत. या वडाच्या झाडाचं रहस्य जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे, या झाडात सगळ्यात अधिक ऑक्सिजन देणारं झाड म्हणून पण पाहिलं जातं. जवळजवळ 60-70% ऑक्सिजन इतर झाडांपेक्षा अधिक हे झाड देतं आपल्याला. त्यामुळं प्राणायाम करणाऱ्यांना, या झाडाखाली बसून प्राणायाम करणाऱ्याला अधिक फायदा होऊ शकतो. आता प्राणायाममध्ये प्राण ऊर्जा महत्वाची आहे. भौतिकशास्त्राचा जर विचार केला तर ऑक्सिजन तुमच्या जीवनासाठी आवश्यक आहे, ज्याला आपण प्राणवायू म्हणतो. तसं या वडाच्या 60-70% वडाचं झाड ऑक्सिजनचा पुरवठा करतं. म्हणजेच तुमच्या प्राण ऊर्जा अधिक ऊर्जावान तुम्ही होऊ शकता त्या सानिध्यामध्ये, वडाच्या सानिध्यामध्ये. आणि 3 पातळीवर काम करतं वडाचं झाड. जर तुम्ही आयुर्वेदामध्ये शोधलं तर त्या वडाच्या झाडाचे अनेक औषधी उपयोग तुम्हाला सापडतील. अनेक. म्हणजे त्याचे पान घ्या, त्याचे पारंबा घ्या, त्याचे खोड घ्या, त्याचं निघणारं चीक घ्या, प्रत्येकातनं काही ना काही औषधी उपचार अस्तित्वात आहेत. म्हणजे शारीरिक पातळीवर सुद्धा ते झाड तुम्हाला स्वस्थ करतं. मानसिक पातळी
नमस्कार. मागील चर्चेत आपण मूळ पुरुष दत्तनगर या वचनामागील भाव समजून घेतले होते. मूळ पुरुष म्हणजे परमात्मा आणि दत्तनगर म्हणजे तो देह, ते शरीर जे परमात्म्याने पृथ्वीवरील आपल्या कार्यासाठी धारण केलं आहे. आणि वडाचे झाड म्हणजे ते वास्तव्य स्थान जिथे परमात्म्याने वास्तव्य केले आहे. वडाचे झाड म्हणजे प्रकृती, निसर्गाचं प्रतीक. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की प्रकृतीचे, निसर्गाचे प्रतीक म्हणून अन्य कोणतेही प्रतीक निवडण्याऐवजी वडाचे झाड हेच प्रतीक का निवडलं असावं? त्याचे 7 रहस्य आहेत. आजच्या चर्चेतून वडाच्या झाडाचे ते रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एकूण 7 महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. त्यातली एक आपण मागील चर्चेत समजून घेतली आहे. तरी देखील संक्षिप्तपणे मी पुन्हा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट म्हणजे त्या झाडाबरोबर जोडण्यात आलेले 2 महत्त्वपूर्ण चैतन्य, शंकर आणि दत्त. स्वामी अप्रत्यक्षरित्या हे स्पष्ट करत आहेत की माझ्यातील चैतन्य हे देखील वेगळं नाही, एकाच तत्वाचे 3 रूप आहेत. ब्रह्म ऊर्जा, विष्णू ऊर्जा आणि शंकर ऊर्जा. या 3 ऊर्जा माझ्यात समाविष्ट आहेत. त्यामुळे त्यांचं स्मरण केलं तरी माझं स्मरण केल्यासारखंच आहे आणि माझं स्मरण केलं तरी त्यांचं स्मरण केल्यासारखंच आहे. दुसरी गोष्ट मी सांगितली ती म्हणजे त्या झाडाची ऑक्सिजन उत्सर्जित करण्याची क्षमता, जी इतर झाडांच्या तुलनेत अधिक आहे. ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू. म्हणजे वडाच्या सानिध्यात तुम्ही अधिक ऊर्जावान होता, अधिक प्राणवान होता. म्हणजे तुमच्या आत्मशक्तीसाठी वडाचे झाड अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतं. पूर्वीच्या काळात आश्रमात गुरूंचे वडाच्या झाडाखाली बसून साधनेचे महत्त्व साधकाला समजावून सांगणे आणि साधकाचे झाडाखाली बसून साधना करताना झालेला साक्षात्कार, अशा बऱ्याच गोष्टी, घटना तुम्ही ऐकल्या असतील. यावरून तुम्हाला या झाडाचे महत्त्व अजून अधिक स्पष्ट झालं असेल. तुम्ही अधिक प्राणवान, अधिक ऊर्जावान परमात्म्याच्या सानिध्यातच होऊ शकता. ही गोष्ट समजून घ्यावी म्हणून वडाचे झाड हे प्रतीक स्वामींनी निवडलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे वडाच्या झाडाचे असलेले औषधी गुणधर्म. यातून तुम्ही शारीरिक पातळीवर स्वस्थ राहावं हा गुप्त संदेश आहे. कारण शरीर स्वस्थ असेल तर मन स्वस्थ होऊ शकेल आणि मन स्वस्थ असेल तर आत्मिक पातळीवर काही उपलब्ध करता येऊ शकेल. चौथी गोष्ट म्हणजे पंचतत्वाचा समतोल आणि प्राकृतिक गुणांचा समतोल. विश्वाची निर्मिती झाली तेव्हा त्यात पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटकांचाही समावेश होता. आणि असं मानलं जातं माणूस हा विश्वामधलाच एक असल्यामुळे त्याच्याही शरीरात हे 5 घटक असतातच. आयुर्वेदामध्ये पण असं मानण्यात येतं. मग या घटकांचं माणसाच्या शरीरात असणारं जे प्रमाण आहे ते किती आहे यावरून त्याची प्रकृती ठरते. आयुर्वेदात वायू म्हणजे वात, पित्त आणि कफ या दोषांविषयीची चर्चा आढळते. आकाश आणि वायू मिळून वात बनतो, जल आणि अग्नी मिळून पित्त बनतं आणि जल आणि आकाश मिळून कफ बनतो. वाताचं मुख्य
काम म्हणजे माणसाची मानसिक आणि शारीरिक अवस्था नीट ठेवणं हे असतं. उदाहरणार्थ उत्साह, एकाग्रता, श्वसनक्रिया, दमछाक होणे हे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी वाताशी संबंधित असतात. पित्ताचं काम असतं समतोल राखण्याचं, म्हणजे शरीरात तयार होणारी उष्णता, पचनक्रिया आणि अशा सगळ्या क्रियाचं एकत्रितपणे नीट काम चालवणं हे पित्ताचं काम असतं. कफाचं काम हे शरीरातल्या तामसी म्हणजे स्थैर्य देणारे हाडं, स्नायू, सांधे वगैरे या गोष्टींची काळजी घेण्याचं असतं. पंचमहाभूताची ही प्रकृती असते. वायूची वात, अग्नीची पित्त आणि जलाची कफ प्रकृती असते. जेव्हा माणसाच्या शरीरात उष्णता वाढते तेव्हा पित्त दोष वाढतो, कोरडेपणा वाढला की वातदोष वाढतो आणि ओलेपणा वाढला की कफदोष वाढतो. असं काही झालं की माणूस आजारी पडतो असं आयुर्वेद मानतं. तसेच पंचतत्वाच्या आधारे 3 प्रमुख गुण प्रकट होतात, ज्याला राजस, तामस आणि सात्विक असं म्हटलं जातं. आणि या तिन्ही प्रकारचं वर्णन आयुर्वेदामध्ये पण आलेलं आहे. 5वं महत्त्वपूर्ण रहस्य वडाच्या झाडाचं ते म्हणजे रुजणं, फुलणं आणि विकसित होणं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देखील हे झाड रुजतं, फुलतं आणि विकसित होत असतं. आणि तुम्हाला माहीतच असेल, खोड असो, शाखा असो, पान असो किंवा पारंब्या असो, कुठल्याही आधारे वडाचे झाड निर्मित होऊ शकतं. त्याचप्रमाणे परमात्मा देखील तुमच्या हृदयात सहज रुजू शकतो. त्याचा आत्मसाक्षात्कार सहज होऊ शकतो. त्याची अनुभूती सहज उपलब्ध होऊ शकते. स्वामींचा हाच संदेश आहे की परमात्मा तुम्हाला वाटतो तितकं त्याला जाणणं, अनुभवणं अवघड नाही. वडाच्या झाडासारखंच परमात्मा आहे. तो कुठेही रुजू शकतो. तुम्ही पापी का पुण्यात्मा, तुम्ही काय करता हे त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण नाही. फक्त त्याला भेटण्याची तळमळ, तुमची अभिप्सा, तुमचा भाव परिपूर्ण असेल तर परमात्मा कोणालाही सहज उपलब्ध होऊ शकतो. 6वी गोष्ट थोडी गूढ आहे. म्हणजे जसं मी मागच्या चर्चेत तुम्हाला सांगितलं होतं की वृक्षात, वनस्पतीमध्ये जीव असतो. तुमच्या भावभावना ते ओळखू शकतात, तुमचे विचार समजू शकतात. आणि विज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याच्यात कुठला मेंदू नाही आहे वनस्पतीमध्ये, वृक्षामध्ये कोणतं चेतातंतूचं जाळं नाही आहे. मग कोणत्या माध्यमातून हे आदानप्रदान होत असेल तर त्याचा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे तुमच्यात आणि वृक्षात अस्तित्वात असलेला आहे, ते म्हणजे पाणी. पाणी ज्याच्या आधारे वनस्पती तुमच्या भावभावना समजू शकतात. तुमच्या रक्तातही पाणी आहे. एकूण तुमच्या शरीरातील 70% भाग हा पाण्याने बनलेला आहे आणि वनस्पतीमध्ये देखील पाणी आहे. तोच एक महत्त्वपूर्ण सेतू आहे तुमच्यात आणि वृक्षांच्या मध्ये. पण वडाच्या झाडाचा अजून एक गुपित आहे, ते म्हणजे त्याच्या अंतरात देखील संपूर्ण ब्रह्मांडाचे रहस्य अस्तित्वात आहे. तुमची भाषा, तुमचे विचार, तुमचे भाव त्याला कळतात. तसं तुम्हाला त्याची भाषा समजून घेता आली तर वडाचे झाड गुरु म्हणून तुमच्यासमोर ब्रह्मांडाचं रहस्य सुद्धा प्रकट करू शकेल. वडाच्या झाडाकडून हे सत्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधी त्याची भाषा डिकोड करावी लागेल आणि ती साधनेशिवाय शक्य होणार नाही. 7वी गोष्ट वडाच्या झाडाबाबत समजून घेण्यासारखी, ती म्हणजे वडाचं झाड अस्तित्वातील शुद्धमय, चैतन्यमय, वैश्विक ऊर्जा ग्रहण करतं. ती ऊर्जा संग्रहित करत असतं आणि सतत त्या ऊर्जेचं उत्सर्जन करत असतं. पण कोणतीही ऊर्जा ग्रहण करायची म्हणजे आपल्याकडं ती क्षमता पाहिजे, ती रिसिविंग
क्षमता पाहिजे. जसं तुम्ही मोबाईलचे टॉवर बघितले असतील, तर त्या मोबाईलचे टॉवरमध्ये ज्या मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर तुम्ही वापरता त्या टॉवरच्या जवळ गेल्यावर त्याचा सिग्नल एकदम स्ट्रॉंग होतो. म्हणजे ती फ्रिक्वेन्सी तुम्ही सहजपणे तुमचा संवाद साधू शकता. ती रिसीव करण्याची जी क्षमता असते मोबाईलमध्ये सिग्नलिंग, ती मजबूत होते. तसंच त्या झाडाची जी ही शुद्धतम ऊर्जा आहे ती ग्रहण करायची झाली तर तुमच्यामध्ये ती क्षमता विकसित होणं गरजेचं आहे. कोणालाही ही ऊर्जा ग्रहण करता येणार नाही. त्यासाठी एक विशिष्ट क्षमता साधकामध्ये विकसित होणं आवश्यक असतं. साधनेद्वारे ही क्षमता विकसित होऊ शकते. स्वामींनी जाणून बुजून हे प्रतीक निवडलं आहे. हे प्रकृतीचं, निसर्गाचं प्रतीक आहे. म्हणजे तुम्ही मठ, मंदिर, तीर्थस्थळावर जाण्याच्या ऐवजी तिथं परमात्म्याला शोधण्यापेक्षा प्रकृतीच्या सानिध्यात त्याला शोधण्याचा प्रयत्न करा. निसर्गाच्या सानिध्यात तुमचा अहंकार गळून पडेल आणि परमात्म्याची खरी निकटता अनुभवायची असेल तर ती निसर्गाच्या सानिध्यामध्ये अधिक प्रभावीपणे प्रकट होत असते. वडाच्या झाडाचं रहस्य आज आपण समजून घेतलं. आता पुढील चर्चेत आपण मूळ या शब्दामागील रहस्य समजून घेऊ. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. माझे बोलणं इतक्या वेळ समजून घेण्याचा प्रयत्न केल्याने मी आपल्या सर्वांचं खरंच खूप ऋणी आहे. धन्यवाद.